myself Maharudra Rak, lecturer at Vishweshwaraya Polytechnic, Almala. Today, again we are going to discuss the remaining examples which are based on properties of definite integration. आता डेफिनेट इंटिग्रेशनची जी प्रॉपर्टी आहे त्याच्यावर मी एक्झाम्पल घ्यायला लागलोय. ती प्रॉपर्टी मी परत सांगतो. इंटिग्रेशन फ्रॉम ए टू बी एफ ऑफ एक्स डी एक्स इज इक्वल टू लिमिट फ्रॉम ए टू बी एफ ऑफ ए प्लस बी मायनस एक्स डी एक्स. म्हणजे जो व्हेरिएबल एक्स आहे त्याला रिप्लेस करा. कशाने रिप्लेस करा? इथं व्हेरिएबल एक्स आहे तर याला रिप्लेस केलेला आहे. इथं लोअर लिमिट आहे ए, सो लोअर लिमिट प्लस अप्पर लिमिट इज बी, आणि जो व्हेरिएबल आहे त्याला केलेला आहे मायनस. सो लोअर लिमिट प्लस अप्पर लिमिट आणि व्हेरिएबल मायनस करा, एक्स यानं रिप्लेस करा. आता आजचे जे एक्झाम्पल आहेत ते थोडेसे डिफरंट आहेत. Now first is integration from 0 to pi by 2 sin square x dx. Let I it is equal to the given integration consider करा. आता पर्टिक्युलर हे जे एक्झाम्पल आहे पर्टिक्युलर हेच हे अजून दुसऱ्या एका मेथडने सॉल्व्ह होते. कोणत्या? तर माझ्याकडे ट्रिग्नोमेट्रीचा फॉर्म्युला होता 1 मायनस कॉस 2x इक्वल टू 2 साइन स्क्वेअर एक्स. म्हणजे 2 इकडे मल्टिप्लाय मधला इकडे डिवाइड मध्ये होणार आहे. हा जरी मी इथं फॉर्म्युला यूज केला तरी हे एक्झाम्पल हा फॉर्म्युला यूज करून सॉल्व्ह होणार आहे. पण आजचे जे एक्झाम्पल आहेत ते प्रॉपर्टीज वर आहेत म्हणून मी ह्याला प्रॉपर्टीने सॉल्व्ह करणार आहे. आता सुरुवातीला या ठिकाणी प्रॉपर्टी अप्लाय करा. Now this is equation number 1. सुरुवातीला इथं प्रॉपर्टी अप्लाय करा. प्रॉपर्टी होती सो पुट x इक्वल टू लोअर लिमिट प्लस अप्पर लिमिट, आणि जो इथं व्हेरिएबल x आहे तर व्हेरिएबल करा मायनस इक्वल टू 0 टू पाय बाय 2 that is pi by 2 this minus x as it is I is equal to. आता हे जे गिवन इंटिग्रेशन आहे याच्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी x दिसायला लागले त्या त्या ठिकाणी लिहा पाय बाय 2 मायनस एक्स. सो अगेन लिमिट फ्रॉम 0 टू पाय बाय 2 ऍज इट इज साइन स्क्वेअर एक्स किती आहे तर एक्स आहे पाय बाय 2 मायनस एक्स dx. सो दिस I it is equal to लिमिट फ्रॉम 0 टू पाय बाय 2 ऍज इट इज. परत ट्रान्सफॉर्मेशनचे फॉर्म्युला यूज करा. माझ्याकडे फॉर्म्युला होता साइन पाय बाय 2 मायनस एक्स इट इज इक्वल टू होतं ते कॉस एक्स. साइन पाय बाय 2 मायनस इथं एक्स होतं म्हणून मी कॉसचा अँगल या ठिकाणी एक्स घेतला. दुसरीकडे इथं साइनचा पॉवर 1 होता म्हणून हे जे कॉस आहे याचा पण पॉवर 1 घेतला. या ठिकाणी साइनचा पॉवर जर 4 असता तर हे जे कॉस आहे याचा पण पॉवर 4 घेतला असता. आता माझ्याकडे या ठिकाणी साइन स्क्वेअर आहे. सो साइन स्क्वेअर पाय बाय 2 मायनस एक्स किती तर ते येणार आहे कॉस स्क्वेअर एक्स. सो दिस इज कॉस स्क्वेअर एक्स डीएक्स. फक्त ट्रान्सफॉर्मेशनचा फॉर्म्युला यूज केला. साइन पाय बाय 2 मायनस एक्स किती तर ते कॉस एक्स आहे आणि दोघांचा पॉवर इथं साइनचा पॉवर 2 आहे तर कॉसचा पण पॉवर 2 घ्या. याला द्या इक्वेशन नंबर 2. ह्याच्यानंतर ह्याचे फर्दर कॅल्क्युलेशन्स पॉसिबल नाहीत म्हणून ह्याला मी दिले इक्वेशन नंबर 2. नाऊ हे जे इक्वेशन 1 आहे इक्वेशन 2 आहे ह्याची एडिशन करा. सो ऍड 1 and 2. इक्वेशन 1 याचा LHS आहे I प्लस इक्वेशन 2
याचं LHS आहे आय इज इक्वल टू, त्या दोघांचं इंटिग्रेशनचे लिमिट सारखेच असणार आहेत, 0 to π/2. ते एकदाच घ्या. सो 0 to π/2. आता इक्वेशन 1 ह्याचा RHS आहे साइन स्क्वेअर एक्स, इक्वेशन 2 ह्याचा RHS आहे कॉस स्क्वेअर एक्स. तर RHS ह्याची एडिशन RHS सोबत करा. सो साइन स्क्वेअर एक्स आणि ह्याचा RHS आहे कॉस स्क्वेअर एक्स. सो प्लस कॉस स्क्वेअर एक्स dx. नाउ I प्लस I, तर ते येणार आहे 2I लिमिट फ्रॉम 0 to π/2. आता या ठिकाणी आले साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स. आता माझ्याकडे फंडामेंटल आयडेंटिटी होती ट्रिग्नोमेट्रीची, त्याची होती साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स इज इक्वल टू किती, तर इट इज इक्वल टू 1 असते. ते साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स हे म्हणजे किती आहे, तर ते आहे 1. 1 इंटू dx. हे 2I इट इज इक्वल टू 1 इंटू dx, ते dx भेटणार आहे आणि इंटिग्रेशन ऑफ dx किती, तर x. लिमिट्स आर फ्रॉम 0 to π/2. सगळ्यात शेवटी लिमिट त्याच्यामध्ये पुट करा. हे अप्पर लिमिट आहे, सुरुवातीला अप्पर लिमिट पुट करा, कंपल्सरी मायनस घ्या, देन लोअर लिमिट पुट करा. सो 2I इज इक्वल टू, सुरुवातीला अप्पर लिमिट पुट करा, अप्पर लिमिट आहे π/2. मग ज्या ज्या ठिकाणी x आहे त्या त्या ठिकाणी लिहा π/2. सो π/2 मायनस लोअर लिमिट आहे 0. सो मायनस लोअर लिमिट इज नाउ x इज 0. सो 2I इट इज इक्वल टू π/2 मायनस 0, इट बिकम्स π/2. परत 2 इकडे मल्टिप्लाय मध्ये आहे, समोर गेलं तर त्याचं डिव्हिजन होणार आहे. सो I इट इज इक्वल टू π/2 डिवायडेड बाय 2. ह्या 2 च्या डिव्हिजन मध्ये काहीच नाही म्हणजे 1 आहे, त्यांना असं सॉल्व करा. सो I इट इज इक्वल टू 1 इंटू पाय डिवायडेड बाय 2 इंटू 2 4. शेवटी आन्सर भेटलं मला π/4. Next, integration from 0 to π/2. Sin x minus cos x divided by 1 minus sin x into cos x dx. Let I is equal to, ते गिवन इंटिग्रेशन कन्सिडर करा. सुरुवातीला या ठिकाणी प्रॉपर्टी अप्लाय करा. सो पुट x इक्वल टू लोअर लिमिट इज 0 प्लस अप्पर लिमिट इज π/2 आणि व्हेरिएबल करा मायनस. सो मायनस x इक्वल टू हे 0 प्लस π/2 इट बिकम्स π/2 मायनस x. सो I it is equal to लिमिट फ्रॉम 0 to π/2. आता ज्या ज्या ठिकाणी x आहे तिथे लिहा π/2 मायनस x. सो साइन x इज नाउ π/2 मायनस x. दिस मायनस अँगल मध्ये जर प्लस मायनस असेल इट शुड बी इन द ब्रॅकेट. मायनस कॉस x इज नाउ π/2 minus x divided by 1 minus sin again x π/2 minus x into cos x is π/2 minus x dx. आता ट्रान्सफॉर्मेशनचे फॉर्म्युले यूज करा. Now this I it is equal to limit from 0 to π/2
साइन पाय बाय 2 मायनस एक्स किती, तर ते कॉस एक्स असणार आहे. आणि कॉस पाय बाय 2 मायनस एक्स किती, तर ते असणार आहे साइन एक्स. ट्रान्सफॉर्मेशनचे ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युले आहेत. साइन पाय बाय 2 मायनस एक्स कॉस एक्स इथे लिहितो. साइन पाय बाय 2 मायनस एक्स, दिस इज कॉस एक्स, अँड कॉस पाय बाय 2 मायनस एक्स किती, तर दिस इज साइन एक्स. याच्यामध्ये पुट करा. साइन पाय बाय 2 मायनस एक्स, दॅट इज कॉस एक्स. सो कॉस एक्स, दिस मायनस कॉस पाय बाय 2 मायनस एक्स किती, दिस इज साइन एक्स डिवाइडेड बाय 1 मायनस साइन पाय बाय 2 मायनस एक्स, this is cos x, and cos pi by 2 minus x, this is sin x dx. याच्यानंतर ह्याचे फर्दर कॅल्क्युलेशन्स पॉसिबल नाहीत, म्हणून ह्याला दिलं मी इक्वेशन नंबर 2. Now again add these two equations. So add 1 and 2. इक्वेशन 1 त्याचं LHS आहे I प्लस इक्वेशन 2 LHS इज I, इट इज इक्वल टू. दोघांचे इंटिग्रेशन आणि त्यांचे लिमिट सेमच आहेत, तरी एकदाच घ्या. सो 0 टू पाय बाय 2. नऊ त्याचा RHS हे आहे, इक्वेशन 2 चा RHS हे आहे. तर RHS ह्याची एडिशन RHS सोबत करा, तर इक्वेशन 1 चा RHS आहे साइन एक्स मायनस कॉस एक्स डिवाइडेड बाय 1 मायनस साइन एक्स इंटू कॉस एक्स प्लस इक्वेशन 2 RHS इज कॉस एक्स मायनस साइन एक्स डिवाइडेड बाय 1 मायनस कॉस एक्स इंटू साइन एक्स dx. Now it becomes I plus I, it becomes 2I, limit from 0 to pi by 2. आता हा डिनोमिनेटर सेम आहे, इथं पण डिनोमिनेटर आहे 1 मायनस साइन एक्स कॉस एक्स, इथं पण आहे 1 मायनस कॉस एक्स साइन एक्स. हे मल्टिप्लाय मध्ये आहे. कॉस एक्स अगोदर आलं काय, साइन एक्स नंतर आलं काय, ह्याच्यामध्ये चेंज नाही. जसं 2 इंटू 3 किती, तर 6, आणि 3 इंटू 2 किती, दिस इज अगेन 6. मग साइन अगोदर आलं काय किंवा कॉस अगोदर आलं काय, ते मल्टिप्लाय मध्ये आहे. शेवटी आन्सर मध्ये माझा चेंज होणार नाही, हे दोन्ही सारखंच आहे. मग हा डिनोमिनेटर जर सेम असेल तर हे जे न्यूमरेटर आहेत ह्यांचे एडिशन करा. सो डिनोमिनेटर इज 1 मायनस साइन एक्स इंटू कॉस एक्स लिहा, किंवा 1 मायनस कॉस एक्स इंटू साइन एक्स. हे दोन्ही सेमच आहे, याला लिहा किंवा याला लिहा. सो 1 मायनस साइन एक्स इंटू कॉस एक्स, न्यूमरेटर इज साइन एक्स this sin x minus cos x plus this plus as it is cos x minus sin x dx. Now हे plus sin x minus sin x cancel, plus cos x minus cos x cancel. मग न्यूमरेटरला राहिलं किती, फॉर एक्झाम्पल 2 minus 2 plus 3 minus 3. तर प्लस 2 मायनस 2 कॅन्सल झाले म्हणजे त्याचा आन्सर 0 आला एडिशन मध्ये. हे प्लस 3 मायनस 3 कॅन्सल झाले म्हणजे त्याचा आन्सर 0 आलं. म्हणजे न्यूमरेटर जर सगळ्याच एडिशन सबट्रॅक्शन मध्ये हा कॅन्सल व्हायला लागलाय. हे सगळंच कॅन्सल झाल्याच्या नंतर न्यूमरेटरला किती राहिलं, तर न्यूमरेटरला 0 राहिलं. So I limit from 0 to, sorry, this is 2I. आता न्यूमरेटरला 0 राहिलं, डिनोमिनेटरला आहे 1 मायनस साइन एक्स इंटू कॉस एक्स
dx. Now here हा तुमचा डिनॉमिनेटर काही जरी असला, न्यूमरेटर जर 0 असेल, 0 ला मी कशानं जरी डिवाइड केलं तर शेवटी आन्सर माझं त्याचं 0च भेटणार आहे. 0 ला कशानंही डिवाइड करा तर शेवटी आन्सर भेटणार आहे 0. आता 0 डिवाइडेड बाय 1 मायनस साइन एक्स इंटू कॉस एक्स हे जरी मी फाइंड केलं तर शेवटी आन्सर मला भेटणार आहे 0. म्हणजे टोटल इंटिग्रेशनचं आन्सर किती भेटलं तर ते भेटलं 0. Next, integration from 0 to pi by 2 log of tan x dx. This is equation number 1. Now again use the property. So put x equal to lower limit is 0 plus upper limit is pi by 2 आणि variable करा minus. 0 प्लस पाई बाय 2 हे येणार आहे पाई बाय 2 मायनस एक्स. नाउ पुट लिमिट फ्रॉम 0 टू पाई बाय 2 लॉग ऑफ ज्या ज्या ठिकाणी एक्स आहे त्या त्या ठिकाणी लिहा पाई बाय 2 मायनस एक्स. सो लॉग इथं लॉग इथं टॅनच्या अँगल मध्ये एक्स आहे तर पण एक्स किती आहे तर पाय बाय 2 मायनस एक्स. तो लॉग ऑफ टॅन पाय बाय 2 मायनस एक्स डीएक्स. नाउ हियर now this I is equal to limit from 0 to pi by 2 लॉग ऑफ आता टॅन पाय बाय 2 मायनस एक्स किती तर ते असणार आहे कॉट एक्स. टॅन पाय बाय 2 मायनस एक्स हा ट्रान्सफॉर्मेशनचा ट्रिग्नोमेट्रीचा फॉर्म्युला आहे. सो टॅन पाय बाय 2 मायनस एक्स किती तर कॉट एक्स. इथं टॅन पाय बाय 2 मायनस एक्स यायला लागले म्हणजे बेसिकली किती आहे. सो दिस इज कॉट एक्स डीएक्स. आता याच्यानंतर याचे फर्दर कॅल्क्युलेशन्स पॉसिबल नाहीत. सो दिस इज इक्वेशन नंबर 2. अगेन ऍड 1 and 2. सो ऍड 1 and 2. सो दिस इज I प्लस I. इक्वेशन 1 ह्याचे LHS आहे I प्लस इक्वेशन 2 ह्याचे LHS आहे I. हे दोघांची लिमिट सारखेच आहेत एकदा असल्या 0 टू पाय बाय 2. आता इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 यांच्या RHS यांचे एडिशन करा. सो इक्वेशन 1 याचे RHS आहे लॉग ऑफ टॅन एक्स प्लस इक्वेशन 2 याचं RHS आहे लॉग ऑफ कॉट एक्स डीएक्स. आता ह्याच्यानंतरचे कॅल्क्युलेशन बघा. आता या ठिकाणी हे 2 लॉग आलेले आहेत. 2 लॉगच्या मध्ये साइन आहे या ठिकाणी प्लस. तर माझ्याकडे एक प्रॉपर्टी आहे लॉगची. प्रॉपर्टी अशी होती लॉग ए प्लस लॉग बी इट इज इक्वल टू लॉग ए इंटू बी. लॉग ए प्लस लॉग बी इट इज इक्वल टू लॉग ए इंटू बी. आता ही प्रॉपर्टी जर मी या ठिकाणी जर अप्लाय केली तर ते येणार आहे लॉग ऑफ टॅन एक्स प्लस लॉग ऑफ कॉट एक्स. लॉग ए प्लस लॉग बी इक्वल टू लॉग ए इंटू बी. ए झालं टॅन एक्स आणि बी झालं कॉट एक्स. सो इट इज इक्वल टू लॉग ऑफ टॅन एक्स इंटू कॉट एक्स.
So this is I plus I. This is 2I. This is 0 to pi by 2. log a प्लस log b ची जर मी प्रॉपर्टी अप्लाय केली तर ते येणार आहे log ऑफ tan x इंटू cot x dx. इथे फक्त log a प्लस log b ची प्रॉपर्टी अप्लाय करा log a इंटू b. आता परत इथं लॉगच्या अँगल मध्ये आला आहे tan x इंटू cot x. तर परत माझ्याकडे एक फॉर्म्युला होता tan x इज इक्वल टू किती, तर tan x असणार आहे 1 बाय cot x किंवा cot x असते 1 बाय tan x. आता या ठिकाणी इथं लॉगच्या अँगल मध्ये आलेला आहे tan x इंटू cot x आलेला आहे. तर हे जे tan x आहे याला लिहू शकतो मी 1 बाय cot x इंटू दिस cot x. या टॅनला 1 बाय कॉट ल्या किंवा या कॉटला 1 बाय टॅन ला चालते. हे cot x या ठिकाणी फक्त टॅनला लिहिलं मी 1 बाय कॉट. हे कॉट या ठिकाणी कॅन्सल झाले. इथे राहिलं किती, तर इथे राहिलं फक्त log 1. सो दिस 2I इज इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू पाय बाय 2 log हे जे tan x आहे याला लिहा 1 बाय cot x इंटू दिस cot x as it is. This 2I हे 0 टू पाय बाय 2 as it is. हे डिव्हिजन मधलं cot x मल्टिप्लाय मधलं cot x कॅन्सल झालं. इथे राहिलं किती, तर या ठिकाणी लॉगच्या अँगल मध्ये राहिलं फक्त 1. सो 2I इज इक्वल टू, आता हे जे log 1 आहे ह्याची व्हॅल्यू असणार आहे 0. ही स्टँडर्ड व्हॅल्यू आहे. log 1 किती, तर log 1 इज इक्वल टू 0. मग log 1 हे जर 0 झालं तर ह्या इंटिग्रेशनचं आन्सर काही जरी आलं तर शेवटी आन्सर जे भेटणार आहे ते मला भेटणार आहे 0. हे 2 इकडे मल्टिप्लाय मध्ये जरी समोर गेलं तर ते डिव्हिजन मध्ये होणार आहे म्हणजे 0 डिवाइडेड बाय 2. शेवटी मला आन्सर किती भेटलं, तर शेवटी आन्सर भेटलं मला 0. (0 to pi by 4) log of (1 plus tan x). Let I is equal to the given integration consider करा. Now this is equation number 1. आता इथं सुरुवातीला प्रॉपर्टी अप्लाय करा. तर प्रॉपर्टी होती पुट x इक्वल टू लोअर लिमिट इज 0 प्लस अप्पर लिमिट इज पाय बाय 4 आणि व्हेरिएबल मायनस करा. हे 0 प्लस पाय बाय 4 दिस इज पाय बाय 4 मायनस x. याच्यामध्ये पुट करा. So I limit from 0 to pi by 4 log of 1 plus tan x असेल तर तिथं लिहा pi by 4 minus x. So pi by 4 minus x dx. आता ह्याच्यानंतर कॅल्क्युलेशन व्यवस्थित बघा. Now here या ठिकाणी टॅनच्या अँगल मध्ये पाय बाय 2 मायनस एक्स असतं तर त्याला मी कॉट लिहू शकत होतो. या ठिकाणी हे पाय बाय 4 आहे असा कोणताच फॉर्म्युला नाही. टॅन पाय बाय 4 मायनस एक्स याचा फॉर्म्युला नाही. फॉर्म्युले कुणाचे असतात, पाय प्लस पाय बाय 2 प्लस मायनस किंवा 3 पाय बाय 2 प्लस मायनस यांचे फॉर्म्युले आहेत. तर टॅन पाय बाय 4 मायनस एक्स याचा फॉर्म्युला नाही. तर या ठिकाणी ह्याला सॉल्व्ह कसं करा, तर माझ्याकडे एक फॉर्म्युला होता टॅन ए प्लस बी इक्वल टू tan A
प्लस टॅन बी, सॉरी इथे टॅन पाय बाय 4 मायनस एक्स आहे, म्हणजे मला फॉर्म्युला यूज करायचा आहे टॅन ए मायनस बी चा, ए प्लस बी चा नाही, सॉरी फॉर्म्युला होता टॅन ए मायनस बी इक्वल टू टॅन ए मायनस टॅन बी डिवाइडेड बाय 1 प्लस टॅन ए इंटू टॅन बी. आता ए किती झालं तर ए झालं पाय बाय 4 आणि बी किती झालं तर बी या ठिकाणी झालं एक्स. सो टॅन पाय बाय 4 मायनस एक्स इक्वल टू, हे दोन्ही अँगल जर मी कम्पेअर केले तर ए झालं पाय बाय 4 मायनस सेम आहे, बी झालं प्लस एक्स, मायनस एक्स नाही, मायनस हे दोघांमध्ये सेम आहे. इथे येईल टॅन ए किती तर पाय बाय 4 मायनस टॅन बी, बी किती तर बी आहे एक्स डिवाइडेड बाय 1 प्लस टॅन ए इज पाय बाय 4 इंटू टॅन बी इज एक्स. ह्याच्यामध्ये पुट करा. सो आय इट इज इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू पाय बाय 2 लॉग ऑफ 1 प्लस टॅन ए मायनस बी चा जर मला फॉर्म्युला अप्लाय केला तर आन्सर मला हे भेटलं टॅन पाय बाय 4 मायनस टॅन एक्स डिवाइडेड बाय 1 प्लस टॅन पाय बाय 4 इंटू टॅन एक्स डीएक्स. फक्त या ठिकाणी टॅन ए मायनस बी चा फॉर्म्युला अप्लाय करून ह्याचं मी एक्सपान्शन केलंय. नाउ हियर आता टॅन पाय बाय 4 ही स्टँडर्ड व्हॅल्यू आहे. टॅन पाय बाय 4 किती तर टॅन पाय बाय 4 त्याची व्हॅल्यू असणार आहे 1. सो आय इट इज इक्वल टू लिमिट फ्रॉम 0 टू, सॉरी हे पाय बाय 4 आहे, लिमिट फ्रॉम 0 टू पाय बाय 4 लॉग 1 प्लस लॉगचा अँगल आहे हा. आता टॅन पाय बाय 4 किती तर टॅन पाय बाय 4 आहे 1, म्हणजे इथं पण 1 येणार आहे, इथं पण 1 येणार आहे. सो 1 प्लस टॅन पाय बाय 4 इज 1 मायनस टॅन एक्स डिवाइडेड बाय 1 प्लस हे टॅन पाय बाय 4 किती तर 1 इंटू टॅन एक्स डीएक्स. इक्वेशन मध्ये मी ह्याला फक्त इथे लिहायला लागलोय. आय दिस 0 टू पाय बाय 4 ॲज इट इज. आता ह्या 1 च्या डिव्हिजन मध्ये काहीच नाही म्हणजे 1 आहे, हे पहिलं डिव्हिजन आहे प्लस हे दुसरं डिव्हिजन आहे. दोन डिव्हिजनच्या मध्ये प्लस असेल किंवा मायनस असेल तर याला सॉल्व्ह करायचं क्रॉस मल्टिप्लिकेशन. सो लॉग हे 1 इंटू 1 प्लस 1 इंटू टॅन एक्स, हे टॅन एक्स येणार आहे. 1 न जर ह्याला मल्टिप्लाय केलं तर तेच येणार आहे. सो 1 प्लस टॅन एक्स, हे प्लस 1 न ह्या 1 मायनस टॅन एक्स ला मल्टिप्लाय करा तेच येणार आहे. 1 मायनस टॅन एक्स डिवाइडेड बाय 1 इंटू 1 प्लस टॅन एक्स किती तर ते येणार आहे 1 प्लस टॅन एक्स आणि ते डीएक्स. आता हे प्लस टॅन एक्स मायनस टॅन एक्स या ठिकाणी कॅन्सल झाले तर आय लिमिट फ्रॉम 0 टू पाय बाय 4 लॉग, इथं न्यूमरेटरला राहिलं किती तर न्यूमरेटरला राहिलं 1 प्लस 1 म्हणजे ते राहिलं 2 डिवाइडेड बाय 1 प्लस टॅन एक्स डीएक्स. ह्याच्यानंतर आता सुद्धा मला या ठिकाणी काही सुद्धा करता येत नाही, पण इथं लॉगच्या अँगल मध्ये डिव्हिजन आहे तर माझ्याकडे एक प्रॉपर्टी होती लॉग ए डिवाइडेड बाय बी इट इज इक्वल टू लॉग ए मायनस लॉग बी.
ही प्रॉपर्टी जर मी या ठिकाणी यूज केली तर a म्हणजे न्यूमरेटर मीन्स 2 आणि b म्हणजे डिनोमिनेटर म्हणजे किती तर 1 प्लस टॅन एक्स. ही लॉगची प्रॉपर्टी जर या ठिकाणी यूज केली लॉग a डिवायडेड बाय b तर मला आन्सर भेटेल याचं. I this 0 to pi by 4 as it is. लॉगची प्रॉपर्टी अप्लाय करा. प्रॉपर्टी अप्लाय केली तर प्लस मायनस मध्ये येणार आहे ती म्हणून ब्रॅकेटच्या मध्ये लॉग a डिवायडेड बाय b लॉग a मायनस लॉग b. सो लॉग 2 मायनस लॉग 1 प्लस tan x dx. So this I is equal to now here. आता या ठिकाणी मायनस आहे प्लस असेल मायनस असेल प्रत्येकाची इंटिग्रेशन सेपरेट करा म्हणजे याचे इंटिग्रेशन सेपरेट मायनस ह्याचे इंटिग्रेशन सेपरेट करा. सो लिमिट फ्रॉम 0 टू पाय बाय 2 सॉरी पाय बाय 4 log 2 dx मायनस 0 टू पाय बाय 4 log of 1 plus tan x dx separate. Now this I it is equal to हा पहिला पार्ट मध्ये log 2 कॉन्स्टंट आहे कॉन्स्टंट आला त्याला इंटिग्रेशनच्या बाहेर घ्या. log 2 हा कॉन्स्टंट आहे कॉन्स्टंट आला त्याला बाहेर घ्या. सो I इट इज इक्वल टू log 2 लिमिट फ्रॉम 0 टू पाय बाय 4 इथे राहिलं फक्त dx मायनस नाउ हियर हे 0 टू पाय बाय 4 log ऑफ 1 प्लस tan x dx म्हणजे हा पार्ट म्हणजे किती आहे तर ते बेसिकली आहे आपलं गिवन इंटिग्रेशन दॅट इज I. सो मायनसच्या नंतर हा जो पार्ट आहे दिस इज I. हा जो सेकंड पार्ट आहे दिस इज I. मायनस I जर इकडे आलं तर ते होणार आहे प्लस I. सो I प्लस I log 2 ऍज इट इज इंटिग्रेशन ऑफ dx किती तर इंटिग्रेशन ऑफ dx आलं x 0 टू पाय बाय 4 I प्लस I किती तर ते आहे 2I. Now put the limit. Upper limit is pi by 4, lower limit is 0. x च्या ठिकाणी pi by 4 ल्या मायनस x च्या ठिकाणी नंतर 0 ल्या. So log 2 into x is pi by 4 मायनस आता लोअर लिमिट जर मी 0 पुट केलं तर 0 into log 2 हे सगळे 0च होणार आहे. सो 2I pi by 4 मी फक्त अगोदर लिहायला लागलोय. सो पाय बाय 4 इंटू लॉग 2 हे मल्टिप्लाय मध्ये त्याला फक्त अगोदर लिहा. आता 2 इकडे मल्टिप्लाय मध्ये आहे समोर गेलं तर त्याचं डिव्हिजन होणार आहे म्हणजे 2 into 4 होणार आहे ते. सो I इट इज इक्वल टू पाय हे 2 into 4 8 log 2 दिस इज द फायनल आन्सर.